नमस्कार, मी स्वप्नाली. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या 6 महिन्याच्या बाळाला एकटी कशी सांभाळते आणि तिचं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सकाळचे ना 7:00-7:30 वाजलेले आहेत. आता ती उठायलाच लागलेली आहे. म्हणजे तिचं रोजचं हे रुटीनच आहे. नॉर्मली ती एक 6 ते 7:30च्या दरम्यान उठतेच आणि उठल्यानंतर तिचं एवढं असतं की ती रडत नाही. जेव्हा तिची रात्रीची प्रॉपर झोप होणार नाही ना, तेव्हाच ती सकाळी रडणार. अदरवाईज तिची जर झोप व्यवस्थित झाली ना, मग सकाळी ती उठून लगेच खेळायला लागते. म्हणजे तिचं अजून एक आहे की तिच्या शेजारून जेव्हा आपण झोपेतून उठू ना, तर आपल्यानंतर ती एक 10-15 मिनिटामध्ये लगेच उठणारच आणि त्यानंतर आमची सकाळची सुरुवात मस्त अशी प्रार्थनेने होते. गुड मॉर्निंग ये कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद. त्यानंतर मग मी तिचं डायपर चेंज करते. तिच्यासाठी मी हे जे आहेत ना मदर्स पर्सचे वेट वाईप्स वापरते. इथे जे लिहिलेलं आहे ना, इथे लिहिलेलं आहे 98% वॉटर, पण याच्यामधून आहे ना 99% वॉटरचे पण मिळतात. तर ते खूप याच्यापेक्षाही जास्त चांगले असतात, पण मला काही ते सध्या मिळाले नाहीत म्हणून मी सध्या हे घेतलेले आहे. पण खूप छान रिझल्ट आहे. म्हणजे मी तिला हे डे 1 पासून वापरते, तर तिला कधीच त्याचे रॅशेस वगैरे काहीच आलेलं नाही. स्टॉप स्टॉप स्टॉप. आणि हे बघा, हे असं झाले. जशी 6 महिन्याची कंप्लीट झाली ना, पॅन्ट घालणं म्हणजे माझ्यासाठी तिचं खूप मोठं टास्कच झालेलं आहे. घालूनच देत नाही ती. वीरू, एक पाय घातला की एक पाय काढती तू बाबू. त्यानंतर तिचं फीडिंग टाईम असतो. ती कम्प्लिटली ब्रेस्ट फीडवरतीच आहे. फॉर्म्युला फीडची वगैरे गरज काही तिला पडत नाही. आणि मग बाळासाठी लागणारी भांडी नेहमी स्टरिलाइज करणं खूप गरजेचं असतं, म्हणून मी असं करते. अगदी आपली टिपिकल पद्धत. पाणी बॉईल करून घेते आणि मग सगळी भांडी त्याच्यामध्ये टाकते. मग 2 तासानंतर तिच्या आंघोळीची तयारी करायला सुरुवात करते मी. आणि हा व्हिडिओ थोड्या दिवसांपूर्वीचा आहे. तेव्हा थंडी होती, त्यामुळे तिचं रुटीन वेगळं होतं. आता मस्त तेल गरम करून आता मी तिची मालिश करते आणि मालिश करताना ना खूप छान रिलॅक्स होते ती आणि तिला पाहून मला पण थोडंसं समाधान वाटतं. बघा आम्हाला कसं हसू येते मसाज करताना. खूप एन्जॉय करते ती मसाज. हा आमच्या दोघींचा खास टाईम असतो आणि मालिश केल्याने बाळांची ग्रोथही चांगली होते आणि त्यांना झोपही छान लागते. No, 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 no. No, 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 no. ते हे काय होतं, एकटी असल्यामुळे थोडस तारेवरची कसरतच आहे, पण आपल्याला जसं जमेल तसं करायचं. तिच्या आंघोळीचा फुल रुटीन व्हिडिओ मी लवकरच यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओव्याचा शेक दिल्यामुळे ना बाळाला खूप आराम मिळतो, म्हणून मी नेहमी करते. आणि बाळासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना खूप महत्त्वाच्या असतात. आता यानंतर ती मस्त झोपून जाते. पाळणा पाळणा बाळवीराचा. तर हे बघा, हे तुम्ही पाहू शकता कशी शांत झोपली आहे. आता 1.5 तासानंतर उठली आहे ती. मग मी तिचं सगळं आवरून घेते. आवरायचं असं वेगळं काही नसतं तिला, फक्त कपडे घालायचे आणि काजळचा एक मस्त टिक्का लावायचा. द्या 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 द्या. अशा हातात घालू ना आपण तुमच्या. हो, तुमच्या हातात घालू ना आपण हे. आंघोळ करताना पडून गेलत.
आता तिचं फीडिंग टाईम. मी तिला रताळ्याची प्युरी देते. मी नुकतंच तिचं सॉलिड फूड सुरू केलेलं आहे, म्हणून रताळ्याची प्युरी थोडी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेली आहे. छान आहे. वीरा बघा कशी रडती. कशाला रडती वीरू? अगं कशाला रडती? असं थोडा वेळ जरी आपण लांब गेलं ना तरी ती रडणार. मग तिचं खाऊन झाल्यानंतर आहे ना, तिला एक अर्ध्या पाऊण तासाने मी मेडिसिन देत असते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे. आता वाजलेले आहेत दुपारचे 3. आता बराच वेळ ती खेळत होती. आता थोडंसं दूध पिली आणि परत तिला झोप आली आहे. सो आता तिला मी झोपवलंय. 3:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वीरा लगेच झोपेतून उठलेली आहे. फक्त अर्धा तास झोपलेली आहे आणि आता अशी मस्तपैकी तिच्या पाळण्यामध्ये खेळतीये. वीरा, वीरा काय ग? लगेच झोप झाली? लगेच झोप झाली एका नाटोडीची. वीरा, म्याऊ. वीरू इकडे बघ. बघितलं ना, आता लगेच मॅडम खेळायला लागणार. मग मी तिला थोडं थोडं पाणी देते. कधी ग्लासने देते, कधी चमच्याने देते, हळूहळू तिला सवय लागावी म्हणून. आता हे बघू शकता तुम्ही. बघा कसा खेळ चाललेला आहे. बघा माझे केस कसे ओढतीये सगळे. असंच आमचं चालू असतं दिवसभर, काही ना काही खेळायचं. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आता मी माझ्यासोबत तिलाही देवपूजा करायला घेत असते रोज. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनौ रघुबर बिमल जसु. देव बाप्पा सुखाच ठेवा. आता पूजा झाल्यानंतर तिचं रात्रीचं जेवण मूग डाळ आणि तांदूळ मिक्स करून मी हलकी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये देते तिला, जे तिच्यासाठी इझी टू डायजेस्ट आहे. आणि ती मस्त एन्जॉय करत सुद्धा खाते. ते आवडतं तिला ते फूड. आता आज दुपारी ती फक्त अर्धा तास झोपली ना, तर आज थोडीशी लवकर झोपेल. आता जेवण झाल्यानंतर ना ती परत खेळते अर्धा 1 तास आणि मग झोपून जाणार आता ती. आता बघू शकता तुम्ही, रात्रीचे वाजलेले आहेत 9. आज ती लवकरच झोपली आहे, कारण आज दिवसभर ती काही जास्त झोपलीच नव्हती. हा होता माझ्या बाळाचा फुल डे रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.